अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलीही सेवा नाही तर एक खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत, ज्या अनुभवातून आपल्याला समजेल की स्वामी अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा चमत्कार करतात. आपला फक्त विश्वास हवा. आपल्या विश्वासाच्या जोरावर स्वामी आपल्याला आपल्या भक्तीचं फळ देत असतात, आपल्या सेवेचं फळ देत असतात. आपला विश्वास त्यांच्यावर असेल तर नक्कीच शेवटच्या क्षणीसुद्धा स्वामी चमत्कार करतात. तर चला आपण आधी अनुभवाला सुरुवात करूया. पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलचा ICU विभाग. रात्रीचे 3 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि आत अविनाश शून्य नजरेने जमिनीकडे बघत बसला होता. अविनाशची 5 वर्षाची मुलगी गार्गी व्हेंटिलेटरवर होती. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं होतं, सॉरी मिस्टर अविनाश, इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोचले. बॉडी रिस्पॉन्स देत नाही आहे. आम्ही आमचे प्रयत्न केले, पण आता फक्त मिरॅकलच तिला वाचवू शकेल. तुम्ही नातेवाईकांना बोलून घ्या. एका बापासाठी यापेक्षा भयंकर वाक्य काय असू शकतं? अविनाशने भिंतीवरच्या स्वामींच्या फोटोकडे बघितलं आणि जोरात ओरडला, का? मी काय पाप केलं होतं? माझी अक्कलकोटची वारी कधीच चुकली नाही. मग आज माझ्या मुलीचा जीव जात असताना तू फक्त बघत बसणार आहेस का? अविनाश रडत रडत हॉस्पिटलच्या जिन्यावर जाऊन बसला. त्याचे डोळे सुजले होते. त्याचा देवावरचा विश्वास उडत चालला होता. तेवढ्यात जिन्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून एक आवाज आला, काय रे राजा, रडतोस कशाला? ती पोरगी काय तुझी एकट्याची आहेस का? अविनाश दचकला. त्याने मान वर केली. तिथे एक म्हातारा भिकारी बसला होता. अंगावर एक जुनी गोधडी, वाढलेली दाढी आणि डोळे. बापरे, ते डोळे इतके तेजस्वी होते की अंधारातही चमकत होते. अविनाशला राग आला. बाबा, तुम्ही जा इथून. मला भीक भीक द्यायची नाही आहे. माझा जीव जातो इथे. तेवढ्यात तो म्हातारा हसला. एक विचित्र शांत हास्य. आणि तो म्हातारा म्हणाला, अरे डॉक्टर काय ब्रह्मदेव आहेत का? त्यांनी सोडली आशा? मग तू का सोडतोयस? जा, त्या पोरीला कपाळाला ही चिमूटभर राख लाव आणि तिच्या कानात सांग की तो आलाय. अविनाशला काहीच समजेना. त्या म्हाताऱ्याने आपल्या फाटक्या खिशातून एक पुडी काढली आणि अविनाशच्या हातावर ठेवली. त्या राखेचा स्पर्श होताच अविनाशच्या अंगात एक वेगळीच वीज सळसळली. त्याला काय झालं माहीत नाही, पण तो त्या म्हाताऱ्याला काहीच न बोलता धावत ICUमध्ये गेला. तिथे नर्सेसची धावपळ सुरू होती. गार्गीचा BP झपाट्याने पडत होता. मशीनचा आवाज मोठा होत होता. टी टी टी. डॉक्टर ओरडले, पण अविनाशने कोणाचेच ऐकले नाही. तो थेट आत आला. डॉक्टरांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण अविनाशने त्या राखेची चिमूट गार्गीच्या कपाळाला लावली आणि तिच्या कानात जोरात ओरडला, गार्गी, गार्गी, उठ, तो आलाय, स्वामी आलेत. आणि त्या क्षणी ज्या मशीनची लाईन फ्लॅट झाली होती, अचानक तिथे एक जोरात बीप असा आवाज आला. डॉक्टर थबकले. सर्वांचे डोळे मॉनिटरकडे गेले. हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. जी मुलगी गेल्या 48 तासापासून कोमात होती, तिने अचानक जोरात श्वास घेतला आणि डोळे उघडले. तिने क्षीण आवाजात हाक मारली, बाबा. डॉक्टर अवाक झाले. धिस इज इम्पॉसिबल. हे मेडिकल सायन्सच्या पलीकडे आहे. अविनाश आनंदाने वेडापिसा झाला होता. तो धावत बाहेर आला, त्या म्हाताऱ्या बाबांचे पाय धरण्यासाठी. त्याला सांगायचं होतं की बाबा, तुम्ही साक्षात देव आहात. पण तो जिन्यावर आला आणि थिजला. तिथे कोणीच नव्हतं. जिन्याचा दरवाजा आतून लॉक होता. तिथे एक सिक्युरिटी गार्ड झोपला होता. अविनाशने त्याला हलवून विचारलं, काका, इथे आत एक म्हातारे बाबा आले होते ना, गोधडी पांघरलेले, कुठे गेले ते? गार्डने डोळे चोळत सांगितलं, साहेब, डोकं ठिकावणार आहे का? गेल्या 3 तासापासून हे गेट बंद आहे. इथे चिटपाखरूसुद्धा आलेलं नाही. ते ऐकून अविनाशला विश्वास बसेना आणि त्याने आपल्या हातात बघितले. ती राखेची पोडी अजूनही त्याच्या हातात होती आणि त्यातून अक्कलकोटच्या वडाच्या झाडाखाली
जसा निखाऱ्याचा आणि चंदनाचा सुवास येतो तसाच सुवास येत होता. त्याला आठवले त्या म्हाताऱ्याचे शब्द, ती पोरगी काय तुझ्या एकट्याची आहे का? आणि त्याला हेही आठवले म्हाताऱ्याचे हात गुडघ्यापर्यंत होते. आजानुबाहू अविनाश तिथे गुडघ्यावर कोसळून धाय मोकलून रडला. ज्याला तो भिकारी समजत होता तो अक्कलकोट निवासी स्वतः त्याच्या मुलीसाठी हॉस्पिटलच्या पायरीवर ते आले होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही तर ती एक शपथ आहे जी स्वामी कधीच मोडत नाही. जेव्हा विज्ञानाची हद्द संपते तेव्हा स्वामींची लीला सुरू होते. हा अनुभव आपल्याला एकच सांगतो, परिस्थिती कितीही वाईट असू दे, स्वामी आपला हात कधीच सोडत नाही. म्हणूनच लक्षात घ्या की वेळ कितीही वाईट असू द्या, कितीही तुमच्यावर कठीण परिस्थिती असू द्या, समोर कितीही मोठं संकट असू द्या, तरीसुद्धा स्वामींवरचा विश्वास अजिबात डगमगू देऊ नका. कारण की स्वामींचा चमत्कार शेवटच्या क्षणीसुद्धा होतो. फक्त आपला विश्वास हवा आणि आपला विश्वास बघून स्वामी चमत्कार करत असतात. चमत्कार असेच घडत नाही, आपला त्यांच्यावर असलेला विश्वास पाहून स्वामी चमत्कार करत असतात. लक्षात घ्या. आपला विश्वासच स्वामींना चमत्कार करायला भाग पाडत असते. म्हणून लक्षात घ्या की काही झालं तरी स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका. स्वामींवर निशंक मनाने विश्वास ठेवा. स्वामींचं नामस्मरण करत राहा. स्वामींचा चमत्कार शेवटच्या क्षणीसुद्धा होतो. फक्त आपली श्रद्धा हवी, विश्वास हवा. आणि खरंच सांगते, स्वामींनी एकदा जर ज्या भक्ताचा हात धरला त्या भक्ताचा हात ते कधीच सोडत नाही. आपणच असतो की आपण संकटे आल्यावर, दुःख आल्यावर, अडचणी आल्यावर आपण स्वामींना विसरतो किंवा स्वामींपासून आपण लांब जातो. आपल्याला वाटतं की स्वामी काही करू शकत नाही आणि स्वामी माझं काहीच ऐकत नाही आहे. पण असं नाही आहे. लक्षात घ्या, स्वामी तुम्हाला प्रत्येक क्षणाला बघत असतात. प्रत्येक क्षणी ते तुमचे रक्षण करत असतात. तुमच्या मनामध्ये जी काही घालमेल सुरू आहे ती सगळी स्वामींना समजते. स्वामी अंतर्यामी आहेत. फक्त लक्षात घ्या की आपले कर्म चांगले ठेवा आणि स्वामींवर निशंक मनाने विश्वास ठेवा आणि आपले कर्म चांगले ठेवा. खरंच सांगते, स्वामी तुम्हाला भरभरून देतील. स्वामी तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.